उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आलाय। शिवसेना शिंदे गटाशी दोस्तीच्या गटबंधनात सामील झालेली उल्हासनगरातील टीम ओमी कलानीच्या टीम मधील कार्याध्यक्ष योगेश खुसपे यांच्या टीम ओमी कलानीला राम करत त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केलाय। बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभेला आले होते। भाषणात उल्हासनगराच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटींचा निधी देण्याची त्यांनी यावेळी घोषणा केली आहे। यावेळी त्यांनी जाहीर सभेत नाव न घेता कलानी कुटुंबियांना सज्जड इशाराही दिलाय। आज उल्हासनगरमधील पीओकेचे कार्याध्यक्ष योगेश खुसपे आणि त्यांचे सहकारी शिवाजीराव साळुंके त्यांच्यासहित इतर असंख्य कार्यकर्त्यांनी आज कायदेशीररित्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्वच उमेदवारांना त्यांनी समर्थन केलेले आहे। मी त्यांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। हे प्रवेश माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच आमदार सुरभाताई गायकवाड, उल्हासनगर जिल्हाध्यक्ष राजेश वधारेजी, प्रदीप रामचंदानीजी, कुमार आयलानीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्यांनी प्रवेश केलेला आहे। मी या भाजप परिवारामध्ये त्यांचं स्वागत करतो आणि अगदी जोमाने ते काम करतील, कारण तरुण आहेत, तडफदार आहेत आणि संपूर्ण पोलीस लाईनचे युवकांचा त्यांना पाठिंबा आहे। आपण पाहिलेलं आहे की माझे मित्र चंद्रकांत खुसपे यांचे ते चिरंजीव आहेत आणि मला खात्री आहे की यापुढील त्यांची वाटचाल भारतीय जनता पक्षामध्ये आणि शहराच्या समाजकार्यामध्ये आणि त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीमध्ये यशस्वी ठरेल, त्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा। आजपासूनच ते अगदी झोकून भारतीय जनता पार्टीच्या यशासाठी, यश मिळवण्यासाठी कामाला लागतील त्यांची पूर्ण टीम, याची मला खात्री। पुन्हा एकदा त्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये हार्दिक स्वागत।